मोठी आणि अतिशय खळबळ उडवून देणारी ही बातमी आहे। अखेर ज्याची भीती होती ती खरी ठरली आहे। चीनच्या HMPV व्हायरसने अखेर भारतात शिरकाव केलाय। एवढंच नाही तर तो महाराष्ट्राच्या वेशीवरती दाखल झालाय, कारण महाराष्ट्राच्या शेजारील असलेल्या राज्यात म्हणजेच कर्नाटकमध्ये 2 रुग्ण आढळलेले आहेत। 1 वर्षही पूर्ण न झालेल्या 2 चिमुरड्यांना HMPV ची लागण झाल्याचं समोर आलंय। बेंगळूरच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला तसंच 3 महिन्यांच्या चिमुरडीला HMPV चा व्हायरस झालेला आहे। व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केला नव्हता, मात्र तरीही त्यांना या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढलेला आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। सध्या चीनमध्ये HMPV व्हायरस धुमाकूळ घालत असून भारतात देखील याचे 2 रुग्ण सापडल्याची माहिती आहे। त्यामुळे या देशातील नागरिकांमध्ये या व्हायरसबाबत भीती निर्माण झाली आहे। दरम्यान या व्हायरसबाबत पुण्यातील डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी माहिती दिली आहे। HMPV विषाणू घातक नाही, सर्दी खोकल्यासारखा श्वसन संस्थेचा आजार आहे असं त्यांनी म्हटलंय। हा व्हायरस वेगाने पसरत आहे, मात्र लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना धोका आहे। 2001 पासून व्हायरसची माहिती आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही। सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचं विश्लेषण केलंय। दरम्यान खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय।